एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 6. आपण पाहतोय भगवंतांचं स्तवन करत होते देव, का नाही. सगळे देव एकत्र आले आणि भगवंतांचं स्तवन केलं, त्याचं स्वरूप स्तवन केलं, त्याचं अवताराचं का नाही वर्णन केलं त्या देवतांनी. तो कसा आहे, काय आहे आणि कसा दयाळू आहे, कसा कृपाळू आहे, आपण हे पाहिलं. आता श्लोक क्रमांक 25. अवतरल्या यदुवंशी पुरुषोत्तमा ऋषिकेशी, संख्या या अवताराशी झाली ते तुझं पाशी सांगेन. बघा काय म्हणते देव. अजून देव म्हणतात, हे पुरुषोत्तमा, हे इंद्रियाच्या स्वामी, का नाही, इंद्रियांचा स्वामी असणारा, सगळ्यात श्रेष्ठ असणारा पुरुष असणारा, का नाही. म्हणून तू यदुवंशामध्ये अवतार घेऊन आलास आणि तुला किती वर्ष झाली ती संख्या तुला सांगतो, ऐक. मला किती वर्ष झाली तू आता अवताराला आलेला ते सांगतो. म्हणजे मृत्यूलोकी मनुष्य मर्यादा, शतवर्षी जी गोविंदा, ती अतिक्रमोनी अवदा, अधिक मुकुंदा 25 झाली. आता मृत्यू लोकामध्ये मनुष्याचे आयुष्य किती असतं? 100 वर्षाचं असतं. आता ते ओलांडलं तू, आणि हे गोविंदा, तुझ्या वयाला 25 वर्ष अधिक झाले, म्हणजे 125 वर्षाचा झाला. म्हणजे तू आता किती, आता ज्यावेळेस स्तवन करत होते ना, वर्णन करत होते भगवंताचं, का नाही, त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस नारदाचा आणि नारद मुनींचा आणि वसुदेवाचा संवाद झाला आणि त्याच्यानंतर देव आले, भगवंत स्तवन केलं, त्यावेळेस 126 वर्षाचा झाला भगवंत. श्लोक क्रमांक 26. यावर ते येत काही देव कारले उरले नाही, या दोकुळ म्हणशी तेही नष्टप्राय पाही उरलेसे. मग येथे आता देवांचे कार्य काही शिल्लक राहिलेले नाही. देवांचे म्हणजे तुमचं आता काय जे कार्य की तुम्ही करायला आले होते ते कार्य सगळं संपलं. म्हणजे देवांनी जे तुम्हाला कार्य दिले तो करायला, ते कार्य सगळं संपलंय. आणि आता यदोकुळाही बहुतेक नष्टप्राय झालेला आहे, आणि यदोकुळचं काय केलं तुम्ही? नष्ट झालाय तुमचा. म्हणून उठवणी आले हतेरू, का पांख पडल्या पाखरू, तैसा यादवांचा दळभारू भूमी भारू उरला असे. मग हत्ती अशक्त झाल्यावर जसा उठू शकत नाही, किंवा आपल्या पाखरांचे पंख कापल्यावर ती जशी उडू शकत नाहीत, दुबळी होतात, का नाही, त्याप्रमाणे यादव भूमीला आता भार होऊन राहिले आहेत. यादव काय झालेत? ह्या भूमीला भार झालेत, म्हणजे आता त्यांच्यामध्ये सामर्थ्य राहिलेलं नाही. जे राहिले ते निवनाचा फुटका गेरा, का शयो लागल्या राजकुमारा, वनवा आहळल्या अजगरा, यादवीरा ते दशा. गवतावर ठेवलेले फुटके मडके, जसं शयाची बाधा झालेलं राजपुत्र, म्हणजे गवतावर फुकलेलं जे मडकं आहे ना, मडकं, म्हणजे आता उन्हाने तापून खराब झाले, त्याला थोडा जरी हात लागला, कुठं हल्लं तर लगेच काय होतं? तुकडा होतोय, का नाही. असं असणारं मडकं, किंवा क्षयाची बाधा झालेले राजपुत्र, म्हणजे क्षय झाला म्हणजे काय, क्षयरोग झालेला एखादा राजपुत्र आहे, पण काय झालं त्याला क्षयरोग झालेला आहे. किंवा वनव्यात होरपळलेला जसा अजगर आहे, वनवा लागल्या जंगलाला, आणि त्या वनव्यामध्ये नेमकं अजगर सापडलं, होरपळले. मग त्या अजगरची जशी स्थिती आहे तशी तेवढी दुबळी स्थिती ह्या यादववीरांची झालेली आहे. तशी अवस्था ह्या यादववीरांची झालेली आहे, अशी देव सांगतात. मग दारुण ब्राह्मणाचा शाप, नासला वीर्य शौर्य प्रताप, गळला वाढीवेचा दर्प, केवळ प्रेत रूप दिसताती. म्हणून ब्राह्मणांनी दारुण शाप दिला होता यादवकुळाला. त्या शापाने कार्य केलं, सर्व बल शौर्य पराक्रम नष्ट झालाच यादवांचा, का नाही. आता ऐश्वर्याचा जो गर्व होता तोही त्यांचा गळून पडलेला आहे, आणि ते केवळ प्रेतासारखे दिसत आहे. आता कसे प्रेतवानी, प्रेतवत झाले सगळे. भूमीला जो भार झाला होता ना, ते आता सगळे नष्टप्राय झाले, दुबळे झाले, काय पार गेले, काय दुबळे झाले, का जातीनच काही, अशा अवस्थेमध्ये पडले सगळे, मरण उत्तपाय अवस्थेमध्ये. तथा सुधाम परमं विश्वस्व यदि मन्नशे, स लोकान लोकपालान्नम पाहिम वैकुंठ किरकरान. श्लोक क्रमांक 27. हे वैकुंठाधिपते, म्हणून जर तुला योग्य वाटत असेल तर परमश्रेष्ठ अशा तुझ्या निजधामामध्ये तू प्रवेश कर, आणि आम्हा लोकपालांचे सर्व लोकांसह म्हणजेच तुझ्या दासांचे रक्षण कर. काय म्हणतात देव अजून बघा. या लागी जे यादवराया, आम्ही वांछू तुझ्या पाया, वेगू के जे सोधामा यावया, सूर्यवर्या श्रीकृष्ण. म्हणून हे यादवश्रेष्ठा, तुझ्या चरणांची सेवा करण्याची आम्ही इच्छा करीत आहोत. काय करतोय आम्ही? तुझ्या चरणांची सेवा करायची इच्छा आम्हाला आहे, म्हणून तू वैकुंठास येण्याची त्वरा कर. तू काय कर आता? वैकुंठाला चल. म्हणजे काय होईल? आणि वैकुंठाला जात असताना तू आमच्या घरी ये, आणि घरी आल्यानंतर आम्ही काय करू? तुझी सेवा करू. आता वैकुंठाला जाणं म्हणजे ते देवाला तरी माहितीये का वैकुंठ कुठे आहे ते?
बघा मग एक देवकी नंदना, जरी मानिल तुझे या मना, तरी निघोजी जे याची आशना, सुरसेना तिष्ठत. मग हे देवकी नंदना, जर तुझ्या मनात येत असेल ना, आता तुला वाटलं ना, आता लगेच निघावा. तुझ्या इच्छेप्रमाणे बरं का, आम्ही तुला आग्रह करणार नाही. तुझी इच्छा असेल ना, तर आता काय कर, तू लगेच निघ. सर्व देवांची सेना तुझ्या येण्याची वाट पाहत आहे. सगळी काय करते, देवसेना सगळे देव तुझी वाट पाहतात. आता कधी भगवंत येतोय परत, भगवंत अवतार कार्य कधी संपवतोय. लोक लोकपाळ जे जे, त्यावरी तुवा कृपा की जे, आम्ही किंकर गा तुझे, वचन मानी जे दासांचे. मग ह्या लोकपाळावर तू कृपा कर. काय कर, हे जे लोकपाळ आहेत ना, यांच्यावरती तू कृपा कर. तसेच त्यांच्या आदिसत्तेखाली लोकांचे हे पालन कर. म्हणून आम्ही तुझे दास आहोत, कृपा करून आम्हा दासांची विनंती मान्य कर, असे देव म्हणाले. लोकपाळ म्हणजे कोण, हे सगळे देव असणार एकत्र. मग ये की जे वैकुंठानाथा, तुझी थोर आम्हा अवस्था, आधी करुणी उमाकांता आणि समजता देवांशी. म्हणून हे वैकुंठनाथा, शंकर असं आम्हा सर्वांना तुझी सेवा करण्याची उत्कंठा लागली आहे. म्हणून योगज्ञानाच्या मुकुटमणी असा चक्रपाणी भगवान कृष्ण हास्यवदन करून मधुर वाणीने काय म्हणतोय बघा आता. श्री भगवान वाच, अवधारिते मत्तन्मे यदार्थम, विभुदेश्वरहं कृतम वा कार्यमखिलम, भूमे भारो वा तारिता. श्लोक क्रमांक 28. त्यावर भगवंत म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तुझे म्हणणे मी ऐकले. तुझे बोलला ते आम्ही ऐकलं. तुमचे सर्व कार्य मी केलं. तुम्ही जे सांगितलं होतं मी ते सगळं केलं. आणि आता पृथ्वीवरील दुष्टांचा भार उतरला आहे, हे खरे आहे. पण आता बघा, जो योग ज्ञाना कुटुमनी, मेघ गंभरिया वाणी, ब्रह्मया प्रती चक्रपाणी, हास्यवदनी बोलिला. मग असा असणारा योगज्ञानाचा असणारा मुकुटमणी, म्हणजे योगज्ञानी योगज्ञानी त्यांचा असणारा मुकुटमणी असा असणारा जो चक्रपाणी, असं भगवान श्रीकृष्ण थोडे हसले देव तसे बोलल्यावर, आणि मधुर आणि गंभीर वाणीने बघा काय म्हणते देवांना परत. नाद ब्रह्म मुसावले, की निजानंदाचे फळ पिकले, तैसे श्रीमुखे बोलो आदरिले, भाग्य उदिले श्रवणाचे. जसे नाद ब्रह्म मुशीत घालून चोख निर्दोष करावे. बघा, नाद ब्रह्म म्हणजे आवाज आहे, त्याला मुशीमध्ये घातला आणि त्याला काय केला, त्याला व्यवस्थित असं वळण दिलं का नाही. किंवा आत्मानंदाचे फळ परिपक्व व्हावे, किंवा आत्मानंद झालाय आणि त्याला फळ आलंय, आणि कसं झालंय ते पण कसं झालंय, परिपक्व झालंय आता. म्हणजे किती गोड लागल का नाही. नाद ब्रह्म मुशीत घालून काय केलंय, त्याला चोख निर्देश त्याच केलंय, म्हणजे काय, ऐकायला किती गोड लागत आहे का नाही. किंवा आत्मानंदाला जे फळ आलेले ते परिपक्व झाले, किती गोड लागतं. त्याप्रमाणे जेव्हा श्रीकृष्ण बोलायला लागले, तेव्हा देवांच्या कर्णांचे भाग्य उदय झाले. भगवंत बोलायला लागले का, ते देवांचे जे कर्ण म्हणजे कान तृप्त होऊन गेले त्यांचे. वा वा, काय भगवंत बोलतोय, काय गोड बोलतोय भगवंत, असं ते देवतांना वाटायला लागले. गौरवे म्हणे ब्रह्मदेवा, संतोषुले तुझ्या भावा, पुत्र स्नेहे करुणी तेव्हा, उद्देत खेवा हरी झाला. मग तो ब्रह्मदेवाचा गौरव करून म्हणाला. कोण, भगवंतांनी ब्रह्मदेवाचा गौरव केला. म्हणजे हे विधात्या, तुझा भक्तिभाव पाहून मला संतोष झाला. तुझ्या ठिकाणी जो भक्तिभाव आहे तो पाहिला मी, तुझा भाव पाहिला, आणि त्यामुळे मला आनंद झाला. पण आणि पुत्र स्नेहाने हरी त्याला आलिंगन देणारा उत्सुक झाला. बघा, आणि आता हा विधाता म्हणजे ब्रह्मदेव म्हणजे कोण, याचा पुत्र आहे ना. म्हणून आता आपल्या मुलाला आलिंगन द्यावं असं भगवंताला वाटलं. म्हणून काय झालं, तयार झालं आलिंगन द्यायला ब्रह्मदेवाला. आवडी म्हणे विबुधेंद्रा, सत्य तुझी वांग मुद्रा, तुझे वचने ब्राह्मणेंद्रा, धराभार उतरिले. पण तो आवडीने प्रेमाने पुन्हा म्हणाला, हे देवश्रेष्ठा, तुझे बोलणे खरे आहे. तुझ्या वचनाप्रमाणे मी भुभार उतारला आहे. कोण, भगवंत म्हणले. परत काय म्हणले देवांना आवडीने, खरंच तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. तुम्ही जे मला कार्य दिलं होतं ते कार्य सगळं पूर्ण झालंय. आता जे मी पृथ्वीवरचा जो भार होता का नाही, जे अधर्मी होते अधर्मी आता सगळे नष्ट झाले. सगळं माझं कार्य पूर्ण झाले. सकळ कार्य निश्चक म्या संपादिले देख, तरी उरले असे एक थोर अटक मज लागे. पण जरी मी सर्व कार्य केले आहे, तरी एक फार मोठे अजून एक काम बाकी शिल्लक राहिले म्हणले. माझं तुम्ही सांगितलेले सगळे कार्य झाले म्हणले, माझ्या मनाप्रमाणे तेही कार्य झालं म्हणले, पण अजून एक कार्य, फार मोठे कार्य एक शिल्लक राहिलेलं आहे. आता कोणतं राहिलंय बघा, श्लोक क्रमांक 29 आणि 30. हे यादव कुळा येथ, वीर्य शौर्य स्त्रियाद्वत, धर्म नाशवाया उद्वत, अति दृप्त निजबळे. हे यादव कुळ पराक्रम,
व शौर्य यांनी मिळवलेल्या ऐश्वर्याचे उद्धक झाले आहे, गर्विष्ठ झाले आहेत, धर्माचा नाश करण्यास उद्युक्त झाले आहे. हे या दोकुळ, आता या दोकुळ इकडे झाली म्हणले ना आपण, ही परत आलं का बरं असं हे या दोकुळ पराक्रम शौर्य यांनी मिळवलेल्या ऐश्वर्याने काय झाले ते उद्धक झालेत म्हणले, उद्धट. आणि त्यांना गर्व झालाय आणि धर्माचा नाश करण्यास ते उद्युक्त झालाय. त्याचा धर्माचा त्यांना धर्म आता काय त्यांना समजा नाही, कारण ज्या धर्म करणार होते त्यांना आम्ही तर मारलं, पण त्यांना मारल्यामुळं हे काय समजायला लागले तर आम्ही खरंच सामर्थ्यवान आहेत, आमच्यासारखं दुसरा कोणीच नाही असं त्याला अहंकार झालेला आहे. म्हणून ते आता धर्माचा नाश करायला ते उद्युक्त झालेत. मग हे छेदो पाती धर्ममुळे म्या आवरिले असती योग बळे, जेवी समुद्रात ते मर्यादा वेळे असे राखिले नेमुनी. पण हे कुळधर्म मुळापासून उखडून टाकण्यास तयार झाले आहेत, पण समुद्राला ज्याप्रमाणे किनारा आवरून धरतो त्याप्रमाणे मी त्यांना ताब्यात ठेवले आहे. हे काय झाले म्हणले, हे कुळधर्म म्हणजे जे कुळाचा धर्म आहे ना, ज्याच्यासाठी मी अवताराला आलो, ज्याच्यासाठी मी सगळं एवढं कार्य केलंय आणि त्याचं संरक्षण केलंय, परत आणखी आता हेच काय करतील, त्याचा नाश करतील. म्हणून जसं म्हणजे एखादा समुद्र काय करतो, किनारा आवरून धरतो, त्याप्रमाणे मी यांना आतापर्यंत ताब्यात ठेवले आहे. मी जर गेलो तर हे काय होते, उन्मत होऊन जाते. म्हणून सांगतो ऐशी ऐंशी मज गेल्या निज धामाशी, हे प्रवर्तातील अधर्माशी कोण अशी वारील. म्हणून त्यांच्या अशा उन्मत्त स्थितीत जर मी त्यांना सोडून गेलो तर ते पृथ्वीवरील प्रचंड अधर्म माजवतील. त्यांचे निवारण कोण करेल सांग बरे. म्हणून जायसा निर्मर्याद सागरू, खवळल्या सर्व संहार करू, ते अशी कोण शकेल आवरो, कायसा विचार होईल. जसा समुद्र अमर्याद खवळला म्हणजे सर्वांचा संहार करू शकतो का नाही, त्याप्रमाणे म्हणले त्याला जर कोणी आवरू शकत नाही, एकदा खवळला म्हणजे कोण आवरू शकतं का समुद्राला, नाही. त्याप्रमाणे म्हणले माझ्या नंतर यांना कोण पायबंद घालेल बरे. इथं काय होतील म्हणले, मग आता मालकच होते सगळ्या पृथ्वीचे. म्हणून हे अधर्मपर होतील गाडे, तुम्हाशी पडील साकडे, सांगो धावाल मज पुढे यांचे रोकडे घाराने. मग हे मोठे अधर्मचरणी होतील, तुम्ही मोठ्या संकटात पडाल व पुन्हा त्यांचे घराने सांगवायस माझ्याकडे धावाल. म्हणून हे नाटुपती देवा, नाकळीती दैत्या दानवा, हे अधर्म करीते तेव्हा जेव्हा तुम्हीच मज तेव्हा सांगूयाल. मग हे देवांना आवरणार नाहीत, हे देवांना सुद्धा आवरणार नाहीत, त्यांना सुद्धा खारवतील, दैत्य दानवांना आटोपणार नाहीत. जेव्हा धर्माचरण करू लागतील तेव्हा तुम्हीच परत माझ्याकडे येतात आणि म्हणता आता काय करायचं, तुमचीच कुळातली का नाही, असं होईल म्हणले. इदानी नाशम आरब्धम कुलश्य द्विदशापजाहा, यशामी भुवन ब्रह्मण्ये तदंते तवानगः. श्लोक क्रमांक 31. आता मी या कुलाचा ब्राह्मणांच्या शापामुळे नक्की ठरलेला नाश आरंभला आहे. ते निष्पाप ब्रह्मदेवा, या कार्यानंतर मी तुझा लोकी येईल. बघा काय म्हणतात, त्यांना मी आता ब्राह्मणांकडून शाप देऊन घेतलेला आहे. कोणाला, आमच्या कुळाला, यादव कुळाला. म्हणून आता काय, या लागी कुळ नाशाशी त्वरित, आजे पासून सुमुहूर्त, केला शेगा निश्चित, यथोचित यादवा. म्हणून यादवांचा सत्वर नाश करण्याचा योग्य मुहूर्त मी आजपासूनच केलाय. म्हणजे यादवांच्या कुळाचा नाश करायचा म्हणून मुहूर्त निवडलेला आहे आणि त्याचा प्रारंभ आजपासून सुरू झालाय. मग एक सखया प्रजापती, या कोळनासाची या अंती, तुझ्या भुवनावरून निश्चिती निजधाम प्रतीन. मग हे सख्या प्रजापती एक, ज्या वेळेस माझ्या कुळाचा नाश करेल मी, त्यावेळेस जाताना सत्य लोकातूनच वैकुंठाला मी जाईल, असं भगवंतांनी सांगितलं. ऐसे बोलिला प्रभू, ऐकुनी शंभू स्वयंभू, आनंदला देव कदंबू समारंभू मागिला. प्रभूचं हे बोलणं ऐकून ब्रह्मदेव शंकर हे सगळे देव संतुष्ट झाले, त्याला आनंद झाला आणि त्यांनी आनंद उत्सव साजरा केला. म्हणजे बरं झालं, भगवंत आता कुळाचा नाश करून परत आपल्या घरी येणार आहे. म्हणून जे जकारू केला सकळे, परमानंदे पिटली टाळे, चरणबंधुनी वनमाळे पुष्पांजली अर्पिल्या. सर्वांनी मिळून देवांच्या नावाचा जय जयकार केला, आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि श्रीकृष्णांच्या चरणांना वंदन करून फुले वाहिली. श्री शुकवाच, यक्तम लोकनाथेने स्वयंभू प्रणिपत्योत्तम, सह देवगणदैवम स्वधाम पद्धते. श्लोक क्रमांक 32. भगवान लोकनाथ श्रीकृष्ण असे बोलले, त्यावर स्वयंभू ब्रह्मदेव त्याला प्रणाम करून देवगणासह आपल्या लोकी गेले. शुक म्हणे परीक्षिती, ऐकुनी कृष्ण वंदती, सुरवर आनंदिले चित्ती, आल्हादी करती अभिवंदने. शुकाचार्य म्हणाले, हे परीक्षित राजा, श्रीकृष्णाचे हे वचन ऐकून देवांना फार आनंद झाला
आणि हर्षाने त्यांनी त्यांना नमस्कार केला. हे कोण सांगते शुकाचार्य सांगते राज्य परिषदला ना. असं त्यांचं संभाषण झालं. भगवंतांनी त्यांना कबूल केलं येण्याचं, म्हणून देवाला आनंद झाला सगळ्या देवांना, आणि म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला. धाता सविता शिळ पाणी मिळून या देवगणी, कृष्णाशी घातल्या लोटांगणी, चरण वंदुनी निघाले ब्रह्मदेव सूर्य शंकर व सर्व देवगण. ह्या सर्वांनी मिळून भगवंताला वंदन केले. एव बंधुनी श्रीपती आपुलालिया स्थानाप्रती, निघाल्या जो देवपंक्ती पवनगती विमाने. मग सर्व देव स्वस्थानी जाण्यासाठी वेगवान विमानात आरूढ झाले. आपापल्या विमानामध्ये बसून ते निघाले जायला परत आपल्या आपल्या जागेवर. तस्या मोहत पातान द्वारा वात्या समुजिथान, विलोक्य भगवानाह यदवृद्धान समागतान. श्लोक क्रमांक 33. त्यानंतर त्या द्वारका नगरीत भयंकर अपशकुन व दुश्चिन्य होऊ लागली. तेव्हा भगवान श्रीकृष्ण एकत्र जमलेल्या या वृद्ध यादवांना म्हणाले, कुळनाशू करणे रोकडे, ऐसे कृष्ण नेमेले दड पुढे, तव द्वारकेशी येरीकडे मोहत पात गाड उठले. बघा, एवढं त्यांचं बोलणं झालं. आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णाने उघड स्वतःच्या कुळाचा नाश करण्याचे ठरवले. आणि त्यामुळे तेव्हा द्वारकेमध्ये अनेक उत्पात होऊ लागल्या, अपघात होऊ लागले. दुश्चिन्य म्हणजे ही काय म्हणतो आपण त्याला, अपशकुन दिसायला लागली. गगने निघाले त्रिकेतू, धूमकेतू दंडकेतू, शिके सहित शिखाकेतू, गगनांतू गवले. आकाशात विविध, बघा आकाशामध्ये धूमकेतू दिसायला लागले. मध्यानी झाला, पुढे गेलं, गगने निघाले त्रिकेतू, धूमकेतू, दंडकेतू, शिके सहित का नाही शिखाकेतू, हे सगळे आकाशामध्ये दिसायला लागले. मध्यानी झाला बघ आघात, दिवसा उल्कापात होत, भूते नागवे नाचत, गगनात रुदती. बघा, भर दुपारी भूकंप झाला, भूकंप व्हायला लागले. म्हणजे अपशकुनाची लक्षणं बरं का सगळी, भूकंप होणं का नाही. दिवसा उल्कापात होऊ लागले, दिवसा उल्कापात झाले म्हणजे अपशकुन. पिशाच्या आकाशात रडत रडत लग्न अवस्थेत नाचू लागली. भूत, पिशाचे म्हणजे कोण, प्रेत रूप का नाही. हे भूत काय करायला लागले, नग्न होऊन नाचायला लागले आकाशामध्ये, रडायला लागली. वृकजांबुक नगरात, दिवसा चोबरा कुंकात, नगरी भालुवा भुंकात, जनकांपत देखोनी. नगरामध्ये लांगे कोल्हे अस्वले ओरडू लागली. त्यांची अशुभ वर्णे ऐकून सर्व लोक घाबरले. म्हणजे काय आज एवढा अपशकुन कसं व्हायला लागली, एक नाही अनेक अपशकुन व्हायला लागले म्हणजे आज. मग नगरा तू बाहेरे श्वानांची रडणी भारी, मर्जार कलहो नगरी घरोघरी होतशे. नगराच्या आत व बाहेर सर्वत्र कुत्री भुंकू लागली. घरोघर मांजरे भांगू लागली, मांजरांची बांधणं सुरू झाली. गायी आरडती मध्यरात्री, लेकुरी खेळते झुंजारी, माणसाते झडपीती घारी, घुंगती घरोघरी दिवा भीते. बघा, मध्यरात्री गायी गुरे हमरू लागली, मुले खेळताना झगडा म्हणजे बांधणं करू लागली. घारी निर्भयपणे माणसावर झडप घालू लागल्या. आणि जिकडे तिकडे सगळे घरोघर घुबडे गुदकारू करू लागली. मग वागेश्वरी शोभली गाडी, बोले म्हणती आली यमधाडी, कारे धावता तातडी, आगी उडी घालू पाहता. लोक म्हणू लागले की सरस्वती आपल्यावर रागवली आहे. लोक काय म्हणायला लागले, आपल्यावर रागवली म्हणले सरस्वती माता. काय म्हणले, सगळे अपशकुनच व्हायला लागले. यमाची धाड आली म्हणली, आता काय करणार आहे, आता यम एवढं अपशकुन व्हायला लागले म्हणजे नक्कीच आता यम येणार आहे. आणि आता इथं काय शिल्लक राहत नाही. अरे बाबा नो म्हणले, कशाला धावता म्हणले, आगीत उडी कशाला घालता म्हणले. लोक आगीत धावायला लागले, घाबरलेले सगळे लोक. भूस्फोट भूमिकंप, आग्निकरणे तपी आताप, वारेने सोडीला आहाकंप, लागे झडप खर स्पर्शे. भूकंप झाला, पृथ्वीला भेगा पाडल्या, सूर्य प्रखर किरणाने ताप देऊ लागला. सोसाट्याच्या वाऱ्याचा वेग लोकांना असह्य व्हायला लागला. भूकंप व्हायला लागला, पृथ्वीला भेगा पाडल्या ना, म्हणजे पृथ्वी फटायला लागली भूकंपाने. आणि सूर्य पण काय झाला, तापला जास्त, कडक ऊन पडायला लागलं. तेव्हा लोकांना ती ऊन सहन व्हायना, अशी अवस्था होऊ लागली सगळी. वारा सुटला जोराचा. आणि अशा अवस्थेमध्ये धुराळा उधळत नगरी, रज भरे डोळ्या माझारी, डोळे नुगडती नरनारी, दिशाचारी धुमधुमिती. मार्गातून सगळीकडे धूळ उडायला लागली, धूळ. आणि धूळ उडल्यामुळे ती डोळ्यात जाऊन लागायला लागली. लोकांना काय दिसाना, चारही दिशा सगळ्या धुळीने भरून गेल्या. सगळीकडे पाणी धूळ दुःखात दिसायला लागली. धूळ सगळीकडे उडायला लागली ना, त्यामुळे क्लिअर काय कोणीकडे दिसाना. ऐसे नाना परीचे उत्पात, नगरी रुधिरवृष्टी होत,
देखून यादव समस्त भयचकित पै झाले. नंतर रक्तासारखा लाल पाऊस पडायला लागला. बघा काय झालं, नंतर रक्तासारखा लाल पाऊस पडायला लागला. तो पाहून तर यादव आणखीनच घाबरले. यादव मिळवून थोर थोर वृद्ध वृद्ध करते विचार. ये चिन्नी अरिष्ट कर विघ्न थोर दिसतसे. सर्व म्हातारे थोर यादव एकत्र जमून विचार करू लागले. बघा कसं असतं, काय काय निर्णय घ्यायचा म्हणलं की काय होतं, अशा वेळेस सगळे म्हातारे लोक एकत्र येतात ना, अशी बनावं लागली मांजरांची. हा? हाय. हो. हो. श्री भगवान वाच येते वयस मोहात पाताम उत्तिष्ठिंत सर्वतः शापांशन कुलश्यम सिद्ध ब्राह्मणोभ्य दुरत्यय. श्लोक क्रमांक 34. श्रीकृष्ण म्हणाले, या द्वारका नगरीत हे भयंकर अपशकून उत्पात होत आहेत हे तुम्ही पाहतच आहात. कारण ब्राह्मणांकडून आपल्या या कुळाला जो शाप मिळाला आहे तो टाळणे शक्य नाही. श्री भगवान म्हणजे भगवंत सांगतात ना आता का नाही. कृष्ण यादवाशी सांगत, दिवी भू अंतरिक्षगत उठले जे मोहत पात सर्वगत सर्वदा. त्याच्यावर श्रीकृष्ण यादवांना म्हणाले, आता भगवंत म्हणतात काय म्हणतात, स्वर्गी पृथ्वी अंतराळ या सर्व ठिकाणी जे उत्पात होत आहेत ना ते पाहून भगवंत बोलतात. काय बोलतात बघा, देखुनी या त्या चिन्हाशी मजही आठवले मानशी. ब्राह्मण शाप येदो कुळाशी चिन्ही त्याशी सुचके. आणि हे सगळं पाहून मला यादव कुळाला नारदाजी ब्रह्माने जो शाप दिला आहे त्याची आठवण झाली, भगवंत सांगतात. आणि ही दुष्यन्य म्हणजे खरा शाप खरा होण्याची लक्षण आहे. आता हे सगळं सुरू झालंय ना, हे काय झालं म्हणले, शाप खरा होण्याची लक्षणं सुरू झाले. म्हणून ब्राह्मणाचा शापू खरा नुलंगवे हरिहरा. तुम्ही आताची विचार करा नगराबाहेरी जणू काढा. आणि आता हा ब्राह्मणाने दिलेला शाप आहे तो सत्यच असतो. शाप कधी ब्राह्मणाने दिलेला शाप कधी खोटा होऊ शकत नाही. मग ते हरी असू द्या नाही तर हर असू द्या, म्हणजे भगवंत असू दे, विष्णू असू दे किंवा महादेव असू द्या, कुणीही त्याचं उल्लंघन करू शकत नाही. तेव्हा तुम्ही आता सावध व्हा आणि काय करा, जीव जर वाचवायचा असेल तर ह्या नागराच्या बाहेर पडा. आता हे सगळं काय होणार आहे, समुद्रामध्ये गडप होणार आहे. श्लोक क्रमांक 35. न वस्तव्य मी हास्मावी भिर्जी विषु भिरायरिका प्रभासम सुमहत्त पुण्यम यशामोदैव माचिरम. श्लोक क्रमांक 35. हे श्रेष्ठ यादव हो, जिवंत राहण्याची इच्छा आपल्याला आहे तेव्हा आता आपण इथे राहणे उचित नाही. आता उशीर लावू नका, आजच आपण पुण्यप्रद अशा प्रभाक्षेत्रात जाऊया. येथून द्वारकेची वस्ती आम्ही सांगवी समजती. जीवी झाल्या चाड चित्ते दरी प्रभासपती रेगावे. म्हणून आपण सर्वांनी आता द्वारकेतील वस्ती उठवावी. आता द्वारकेत तिथं कुणी राहू नये. जिवंत ज्याला राहायची इच्छा असेल त्यांनी काय करा, प्रभाक्षेत्रामध्ये निघायची तयारी करा. तिथं कुणी थांबू नका असं भगवंतांनी आदेश दिला सगळ्यांना. वेगे करा रे तातडी आजची निघा लवड सवडी. सांगा घरादाराची गोडी येत अर्धी गडी न राहावे. सर्वांनी त्वरा करून आजच्या आज निघा. घरदारांचा लोभ सोडा, इथे अर्धी गटी काही राहू नका. सगळं काय असेल ते बघू नका, आमचं सामान घ्यायचं हे घ्यायचं ते घ्यायचंय, अजिबात विचार करू नका. हाय असे लगेच जसे अवस्थेमध्ये असताना तसे लगेच निघा सगळे एकमेकाला सांगून. यत्र स्नात्वाम दक्षा शापाद गृहीतम यशमना दुराटः विमुक्तम किल्बिषा तसोद्यम भेजेम भूयम कलोदयम. श्लोक क्रमांक 36. दक्षाच्या शापाने शयाने पीडित झालेला चंद्र त्या प्रभास तीर्थात स्नान करून पापापासून मुक्त झाला व त्याला त्याच्या सर्व कला पुन्हा प्राप्त झाल्या. बघा प्रभाक्षेत्रामध्ये काय झालेलं आहे, त्या ठिकाणी दक्षाच्या शापाने चंद्राला शाप दिला होता दक्षाने. त्या ठिकाणी त्यांनी स्नान केल्यामुळे समुद्रामध्ये त्याचं सगळं काय झालं, त्याचा सगळा शाप मुक्त झाला तिथे तो, आणि त्याला सगळ्या कला परत त्याला मिळाल्या होत्या. म्हणून तिथं जायचं म्हणले आपल्याला. हे एक समजता यादव श्रेष्ठ प्रभास तीर्थ महावरिष्ठ जेथेंचे निस्नाने उडुराट निस्तरला कष्टशयांचे. मग हे यादव श्रेष्ठांनो ऐका, मी काय सांगतो ते ऐका, ध्यान द्या म्हणले. हे प्रभास तीर्थ श्रेष्ठ आहे, तिथे स्नान केल्याने शयाच्या व्यधीतून चंद्र मुक्त झाला होता. म्हणून दक्षे निजकन्या चंद्राशी 27 दिल्या त्याशी तोहरतला रोहिणीशी यरा सर्वांशी उपेक्षुनी. बघा ती कथा अशी आहे की म्हणले दक्षाने एकदा काय केलं, त्या चंद्राला आपल्या 27 कन्या अर्पण केल्या आणि अश्विनी भरणीपासून रेवती अभिजित पर्यंत नक्षत्रे
पण त्या चंद्र एकट्या रोहिणीवरून प्रेम करू लागला. बघा हे सगळे सोडून यांनी काय केलं, त्या चंद्राने फक्त रोहिणीवर प्रेम करायला लागला. सगळ्यांबरोबर लग्न केलं त्यांनी, पण रोहिणी जास्त जवळ केली त्यांनी. मग दक्ष शापेले चंद्राशी श्वेरव लागला ते अशी तिने येऊनी प्रभासाशी स्नानदानाशी पै केले. मग आता बाकीच्या मुलींनी सांगितलं बापाला, तो नुसतं ते तिकडच काय करतो, लक्ष देतो, तिच्यावर प्रेम करतो, तिला जीव लावतो, आमच्याकडे बघत नाही का नाही, म्हणून ह्याला राग आला आणि त्यांनी शाप दिला. मग तेव्हा त्या दक्षाने काय केलं, चंद्राला शाप दिला आणि तुझ्या कलाचा क्षय होईल म्हणून तेव्हा चंद्र काय असं शाप दिल्यामुळं काय झालं, चंद्र बारीक बारीक व्हायला लागला, म्हणजे असं मूर्तुकडा झाला फार. मग त्याने प्रभाक्षेत्र स्नान केले. मग त्याला सांगितलं नाही महादेवाने, त्यांनी काय कर म्हणले, तू आता शापातून मुक्त व्हायचंय ना, मग म्हणले प्रभाक्षेत्रामध्ये जातो, तिथे स्नान कर. म्हणून स्नान मात्रे केवळ शेरोग गेला तत्काळ, कळ पावला सकळ शोभे निर्मळ निज तेजे. तेव्हा तो त्या स्नानाने रोगमुक्त झाला आणि त्याच्या सर्व कला त्याला प्राप्त झाल्या. म्हणून तू पूर्ण तेजाने तो तळपू लागला परत चंद्र. वयम च तस्मिन्ना पुलत्यम तर्पयित्वा पितृं सुराना, भोजयात्व शिजो विप्रान्नानुगनावंतादसाहा, तेषु दानानि पात्रेषु श्रद्धा योक्ता महांती वै, वृजनानि तरिष्यामो दानार्णोभिर्वारणावरम. श्लोक क्रमांक 37 आणि 38. आता आपण हे तीर्थ स्नान करून पितर व देव यांना तृप्त करू, उत्तम ब्राह्मणांना चांगले अन्न भोजनासाठी देऊ आणि सतपात्र ब्राह्मणांना श्रद्धेने मोठमोठी दाने देऊ आणि त्या दानांच्या योगाने समुद्रातून नौकेच्या साह्याने जसे पार जाता येते असे आपण काय करून पापातून तरुण जाऊ, असं भगवंतांनी ह्या सगळ्यांना सांगितलं. आम्ही तिथं स्नानदान पितृतर्पण देवार्थजन करून ब्राह्मण पूजन ते संपन्न श्रुतीशास्त्री म्हणले त्या ठिकाणी आपणही जाऊ. जसा चंद्र तिथे गेला होता, शापातून मुक्त झाला, तसं आपणही त्या ठिकाणी जाऊ, स्नान करू, त्या ठिकाणी स्नान करून दान करू, पितरांचे तर्पण करू का नाही, देवतांची पूजा करू, वेदशास्त्र संपन्न ब्राह्मणांचे पूजन करू, म्हणजे ते आपले काय होतील, सगळे खुश होतील ते आपल्यावर. म्हणून नाना परीचे पक्वाने गुणाधिक्य मिष्टान्ने देवा ब्राह्मणाशी भोजने नानादानी विधानोक्त. अनेक प्रकारची पक्वाने आपण काय करू, त्या ठिकाणी शिजवू, सरस मिष्टान्न तिथे तयार करू आणि देवांना नैवेद्य दाखवून ब्राह्मणांना भोजन घालू. त्यामुळे ते काय होतील, नाना प्रकारची उत्तम दाने आपण त्या ब्राह्मणाला देऊ, शास्त्रोक्त विधीनुसार त्यांना देऊ. जसं शास्त्राने सांगितलं ना, तसं विधी करून आपण त्याला सगळे हे अर्पण करू. श्रद्धेचे नेटे पाटे पाहुणी दान पात्रे चोकटे, दान द्यावे गोमटे भूमी ओलटे जीवी बीज. ज्याप्रमाणे ओल्या जमिनीत बीज पेरले की ते उत्तम फळ देते, त्याप्रमाणे उत्तम सत्पात्र व्यक्ती पाहून चांगल्या गोष्टीचे दान श्रद्धेने द्यावे. जसं म्हणजे ओल्या जमिनीमध्ये म्हणजे ऑफशा जमिनीमध्ये जर बी पेरलं तर ते पीक कसं येतं, चांगलं येतं. त्याप्रमाणे म्हणजे सत्पात्र युक्ती जपावून आपण त्याला जर दान दिलं, श्रद्धेने दान जर दिलं तर ते आपलं काय होतं, त्याचं आपल्याला फळ चांगलं मिळतं. म्हणून ब्राह्मणाचे मुख ते क्षेत्र पलवे पिढे विन पवित्र, ऐसे पाहून सुक्षेत्र दान विचित्र पेरावे. म्हणून ब्राह्मणाचे जे मुखे, ब्राह्मणांचे जे मुखे ते तण आणि बुंदे यांनी रहित आहे, असे स्वच्छ सुपिक्षित आहे. बघा ब्राह्मणाचे मुख म्हणजे काय, म्हणजे ब्राह्मणांच्या मुखात गेलं म्हणजे ते कसं आहे, सुपीक आहे, सुपीक जमिनीसारखं आहे बघायचं. म्हणून त्यात विविध दाणे म्हणजे बीज त्यांची पेरणी करावी. म्हणजे काय करायचं, त्यांना दान द्यायचं, त्यांना मिष्टान्न जीव घालायचं का नाही, विधियुक्त केलं म्हणजे काय होईल, आपलं फळ म्हणजे आपल्याला फळ चांगले मिळेल. म्हणून विनतेची सेल ओल श्रद्धेचे चाडे निर्मळ, शमदमादी बैल सबळ ते तत्काळ जुंपुनी. नम्रपणा हा सुपीक जमिनीसारखाच असतो. नम्रपणा काय, हा सुपीक जमिनीसारखा आहे. म्हणले श्रद्धा हीच पेरणी करण्याची शेतीची साधने होत. श्रद्धा म्हणजे काय, ती साधने येतं. शम दम हे दोन उत्तम बलवान बैलासारखे असतात, शम आणि दम. म्हणून त्यांची जोडी नांगराला जुंपावी. शिष्यामध्ये सचिक आहेत बघा, शम दम आणि तितिक्षा. हे म्हणजे काय, त्यातलं शम आणि दम सांगितलं, हे काय बैलाची जोडी म्हणजे. मग येशिया ओजा परी बीज पेरिली या क्षेत्री, पीक पिकेल घुमरे पुरुषार्थ चारी लागडूनी. अशी मशागत केलेल्या जमिनी दानरूपी बीज पेरले. बघा अशी मशागत केलेली जमिनी म्हणजे काय होईल, कशी, आता त्यांनी सांगितलेलं वर्णन केलं तसं त्यांना दान धर्म करू म्हणजे मिष्टान्न घालू, म्हणजे काय होईल, आपल्यावरती अशा ठिकाणी त्यांना दान धर्म दिला म्हणजे काय होईल, उत्तम पीक खातील, म्हणजे आपल्याला चांगलं फळ मिळेल, आपल्या शापातून आपण मुक्त होऊ का नाही, असं ते बघून त्याला सांगायचं थोडक्यात. म्हणून त्या पिकाचे सबळे पापे तरुणी पायी सकळे, जे विनावेचे निया बळे समुद्र जळ तेरिजते. जसं म्हणलं नौकेच्या साह्याने ज्याप्रमाणे समुद्र तरुण जाता येते नौकेमध्ये बसून का नाही, समुद्र तरुण जाऊ शकतो ना आपण, त्याप्रमाणे ह्या पिकाच्या म्हणजे ह्यांना काय केलं आपण,
श्रद्धेने दान तर्पण केलं का नाही, दान वगैरे दिलं आपण, तर आपणही त्या पापातून मुक्त होऊ आणि ह्या भावसागर आपण सहज तरून जाऊ, असे भगवंतांनी सगळ्या यादव कुळाला सांगितलं. आता श्री शुकवाचम एवं भगवतादिष्टम यादवा कुलनंदनम गंतु कृतदेयस्तीर्थम सैदानान समयो योजनम. श्लोक क्रमांक 41. शुकाचार्य म्हणाले, स्वकुळाला आनंद देणाऱ्या हे राजा, भगवंताने यादवांना जेव्हा आज्ञा दिली तेव्हा तीर्थला जाण्याचे ठरवून ते सर्व रथ सज्ज करते झाले. शुक म्हणे, कौरवनंदना एक परीक्षिती सज्ञाना कृष्णे दिलेली अनुज्ञा तीर्थविधाना प्रभासा. मग शुकाचार्य म्हणाले, हे कुरुवंशातील ज्ञानी, हे परीक्षित का नाही, परीक्षित राजा एक म्हणले, कृष्णाने यादवांना प्रभास तीर्था जाण्याची आज्ञा दिली. हे कोण सांगते? शुकाचार्य सांगते राजा परीक्षिताला. अशा प्रकारे काय केली? आज्ञा दिली म्हणले त्यांनी. यादव उठले गाडे, रथे जुंपिले जे घोडे, येर धावती यारा पुढे, चौकडे लगबग. बघा, अशी भगवंताची आज्ञा मिळाल्याबरोबर सगळे यादव उठले, तिथून चतुर हल्ले लगेच उठले आणि त्यांनी काय केलं? आपापल्या रथाला लगेच आश्व जोडले, घोडे जोडले आणि त्या रथामध्ये बसून आपापले काय असतील ना सगळे, आपापली फॅमिली, परिवार आपला सगळं येऊन का नाही, ते निघाले, दौडू लागले एकमेकांना मागे टाकून. त्यांच्या तर हे लागली काय, घाबरू निघाले सगळे. आता आम्ही पुढे जातो का तुम्ही पुढे जाताय म्हणून जास्त उदळ सगळे निघाले तिथून. त्यांच्या स्पर्धाच लागल्या पळायच्या आणि त्यामुळे सगळीकडे गडबड सुरू झाली सगळीकडे. त्यामुळे थोरबिरांचे भोबाट, गजरथांचे गडगडाट, द्वारके माझे न फुटे वाट, प्रयाण उद्भट प्रभासाशी. त्या वीरांनी मोठा गलबाला केला, हत्तीचे चित्कार, रथांचा घरघर शब्द सगळे येऊ लागले. द्वारकेमध्ये वाट मिळेना, प्रभासाला जाण्याची अशी गर्दी होईल ना. द्वारकेमध्ये रस्ते पूर्ण जातात, सगळे निघाले एकदमच. त्यामुळे सगळं काय झाला, गर्दी गोंधळ त्याचा तयार झाला. कुळ नाशाशी त्वरित आजीपासून मुहूर्त, तेची देवी प्रस्तुत कार्यार्थ निश्चित मांगेला. मग हे परीक्षित राजा, द्वारकेत गडबड उडालेली पाहून आजच मी कुळाचा नाश मुहूर्त केला. हे देवापाशी झालेले श्रीकृष्णाचे संभाषण उद्धवाला आठवले. बघा, भगवंतांनी सांगितलं होतं, म्हणजे उद्धव तिथं होता ना, आणि ते उद्धवाला आठवलं. म्हणजे आज काय कर, भगवंत म्हणलेच होते आज काय कुळाचा नाश करणार आहे म्हणून उद्धव कृष्णासवे संतत कृष्णानुमते तो वर्तत, सुरसंवाद निश्चित होता श्रुततयाशी. उद्धव नेहमी कृष्णाबरोबर असल्यामुळे कृष्णांची आज्ञा नेहमीच पाळत असे, त्यामुळे देवांशी कृष्णाचा झालेला संवाद त्यांनी ऐकला होता. उद्धवाला माहिती होतं आता भगवंत त्या देवांना असे बोलले होते म्हणून. मग असता येथे कृष्णनाथ, द्वारके माझी अति उत्पात, उठले ते मनोगत जाण निश्चित कृष्णाचे. मग त्या उद्धवाला असं वाटलं की श्रीकृष्ण इथं असतानाही द्वारके जरा हजर असताना जे अर्थी दुनिश्चित म्हणजे काय अपशकून होतात, त्या अर्थी कृष्णाचीच तशी इच्छा आहे, त्याची इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे म्हणून हे होत आहे. म्हणून यादव आपल्याकडे सुद्धा आपण असंच ठरवलं पाहिजे, जे होतंय ते कोणाची इच्छा आहे, त्याची इच्छेशिवाय काय होतंय का? नाही होत. म्हणून यादव निवनी प्रभासाशी, अर्धे शननाशील याशी, जावया निज धामाशी ऋषिकेशी उद्धत. आता यादवांना प्रभासाला नेऊन तो त्याचा लगेच संहार घडून आणील, कारण निज धामाला जाण्यास उत्सुक त्यांनी हाच उत्सुक झालेला आहे ना, त्यांचा संहार करायचा म्हणून. म्हणाल का नेले इतके दुरे, नाशो न करीचे द्वारकापुरे, तरी तू सर्वज्ञ श्रीहरी सूत्रधारी जाणता. मग याच्यावर अशी शंका तयार होईल, म्हणले हे राजा तू आज विचारशील, शुकमुनी म्हणतात काय की त्याने इतके दूर का नेले त्यांना, द्वारकेमध्ये त्यांचा संहार का नाही केला का नाही, तर असे का केला नाही ते सांगते. श्रीकृष्ण सर्व काही जाणत होते, तो जगाचा सूत्रधार आहे, त्याला सगळं कळत आहे भगवंताला, काय तो सूत्रधार आहे सगळ्याचा, म्हणून काय केलं नाही ते सांगते. आता बघा, यादव देवांशाची शिती, सात्वी पुरी द्वारावती, तनिमाल्या सायुज्य मुक्ती, हे जाणून श्रीपती न नाशी. बघा, आता यादव हे खात्रीने देवांच्या अंश आहेत, हे कोण येतं? देवांच्या अंश येतं. आता हे देवच त्या यादव कुळामध्ये जन्माला आले होते ना, आता देव यादव कुळात जन्माला आले म्हणल्यावर आता इथून त्यांना सोडायचं म्हणल्यावर परत काय केलं पाहिजे, त्यांनी त्यांच्या जागे ते गेले पाहिजे का नाही. आणि हे जर मोक्ष, आणि ही द्वारका नगरी कशी मोक्षदायिनी, ज्या ठिकाणी म्हणजे त्या ठिकाणी ज्याला मरण त्याला काय मिळणार आहे? मोक्ष मिळणार आहे. म्हणून ते सातपुरे मधले एक द्वारका आहे मोक्ष देणारी. काय सातपुरे आहेत ना, त्यातली एक द्वारका आहे बघा मोक्ष देणारी. मग ते देह पतन झाल्यास मनुष्याला काय मिळतं? सायुज्य मुक्ती मिळते. आणि हे भगवंताला माहित असल्यामुळे भगवंतानी काय केलं, यादव मुक्त होऊन जातील ना, मग आता देव लोकांमध्ये परत कोणी जायचं? मग
त्यांना जर कार्य दिलेलं देव होऊन परत तुम्ही काय बाकीचं कार्य करायचं म्हणून भगवंतांनी त्यांना त्वरकेतून बाहेर काढलं. त्यांना मुक्ती नाही द्यायची, त्यांना परत त्यांच्या कार्याला पाठवायचं. याशी आहे पदाभिमान, द्वारके माझी न घडे निधन, हे जाणून जग जीवन करू प्रायाने प्रभासाशी. परत तो मनाशी काय म्हणाला भगवंत, यांना आपापले देवपदांचा अभिमान झालेला. यांना काय आम्ही अशी उत्कृष्ट देव येतो का नाही, आम्ही देव येतो, आम्हाला हे अधिकार आहे आम्हाला. आता आपल्याकडे नाही मिळत का, आपल्याला एखादा पद मिळलं की आपल्याला त्याचा अभिमान होतो ना, तसं देवाला त्यांच्या पदाचा अभिमान झालेला होता. मग तेव्हा त्यांचे त्वरकेत मरण चांगले नाही, योग्य नाही, म्हणून त्यांनी काय केलं, सर्वांना प्रभास तीर्थात जाण्यास उद्युक्त केले. बघा आता भगवंताच्या कुळातले असून त्यांच्या ठिकाणी अभिमान झाला तरी भगवंताने त्यांचा उद्धार नाही केला. मग आता आपल्या ठिकाणी जर आपला अभिमान झाला तर आपला उद्धार करीन का भगवंत, सांगा बरं तुम्ही. म्हणून ब्रह्मन शापाची मूळ देखा, प्रवास आशी निघाली ते येरिका, हे कळलेशे यदुनायका ते तसं कळिका धाडिले. म्हणून ब्रह्मशापाचे जे मूळ ते प्रभास क्षेत्रात लव्हाळ्याच्या रूपाने उगवलेले आहे, हे ते कृष्णाला कळले होते. म्हणून त्यांनी यदवाने तिथे पाठवले. तिथून का पाठवलं, परत दुसरं काही आणखी सांगितले कारण. आणि त्या ब्रह्मशापाने दिलं होतं ना, ब्रह्मशाप होता ना, त्यांनी जे केलं होतं, काय घातलं होतं, मुसळ घातलं होतं ना. नाही ते मुसळ तयार होतं शापाने, शाप दिल्यानंतर ते मुसळ तयार झालं होतं. पण त्यांनी ते चिंधे घेऊन घालेलं होतं ना, त्याचं मुसळ तयार झालं होतं. आणि मग त्यांनी ते मुसळ खिसून काय समुद्र फेकून दिलं होतं सगळं. आणि त्या किसापासून काही लव्हाळे उगवले होते सगळे का नाही. म्हणजे ह्यांना मारायला तिथे शस्त्र आधी सगळी तयारी झालेली होती तिथं, आणि हे भगवंताला माहित होतं. म्हणून सो कुळवून असून श्रीपती, निघेले निज धामा प्रती, हे जाणून उद्धव चित्ती बहुतरी ती कळवळला. आणि मग श्रीकृष्ण आपला कुळाचा नाश करून निज धामास लगेच जायला निघाले. हे ओळखून उद्धवांना फार वाईट वाटले. म्हणजे आता भगवंत पण निघाले लगेच तिकडे. बाष्पे कंचे निरोधीला, नेत्री असूनचा पूर लोटला, स्वेद सर्वांगी चालीला, हृदय दाखला हुंदका. आणि त्याचा कंठ दाखवून आला, कुणाचा, उद्धवाचा. त्याचे आसूही गळू लागले, सर्वांगाला त्याचा घाम आला, आणि तो रडायला लागला, हुनकी देऊ रडू लागला, हुनकी देऊ बुद्ध. मग कृष्ण वियोग अर्धेशन, तिने निगोपा हे प्राण, विसरला कार्य आठवण, कृष्ण मदन निरीक्षी. त्याला कृष्णाचा वियोग आता मुळी सण होत नव्हता. त्यामुळे सतत ते भगवंत बरोबर असायचा. आणि आता कृष्ण तर दृष्टाळ होणार आहे, आता म्हणजे काय होणार आहे, भगवंत तर निघून जाणार आहे तिथं. मग त्याचा जर प्राण निघून जातो असं वाटलं तर तो आपल्या कार्याची आठवण विसरेन, म्हणून आपल्या नेत्रांनी कृष्ण रूप जणू आपल्या अंतःकरणात साठवून ठेवू लागला. आता बघून निघून गेलो, मग आपल्याला परत त्याचं दर्शन होईल का नाही, म्हणून त्याला पाहून घेऊ लागला आता का नाही. मग वियोग प्राप्तीचे बाण प्रबळ, हृदय रुतले अति सबळ, बुद्धी दरेशी होती विकळ, जी बितळमळ लागली. मग कृष्णाच्या वियोगामुळे त्याला हृदयात बाण लागल्यासारखे दुःख होऊ लागले, बुद्धी कुंठित होत असे, आणि जीवाला तळमळ वाटू लागली. एकांत देखुनी श्रीकृष्णाशी, धावून लागला पायाशी, मिठी घालून चरणाशी, उक्सा बुक्शी स्पुंदत. म्हणून श्रीकृष्णाची यादव जवळचे बोलणे ऐकताच भगवान श्रीकृष्णाच्या एकांतात जाऊन त्यांची चरण धरले. कुणी, उद्धवाने भगवंताचे चरण धरले, आणि काय म्हणतोय, स्पुंदू रडू लागला परत चरणावर पडून भगवंताच्या. जो जगाचा नियंता, त्या काळाचा कृष्ण कळिता, त्याचे चरणी ठेवून माता विनितता बोलतो. बघा, आणि हा सर्व जगाचा नियंता असलेला, काळाचाही नियामक असणारा जो भगवान श्रीकृष्ण आहे, त्यांच्या चरणावरती डोकं ठेवलं उद्धवानी, आणि आता बोलायला लागला. आता काय बोलायला लागला ते आपण आता उद्या बघू का नाही. पुंडलिका वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान.